तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, झोन 2 चे डीसीपी माननीय श्री प्रशांत स्वामी सर, एसीपी श्री पगारे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचं सिडको पोलीस स्टेशन काम करत आहे। आणि जो हा 307चा म्हणजे 109 BNS चा जो गुन्हा आहे अटेम्प्ट टू मर्डर, त्या अनुषंगाने सक्त कारवाई करण्यात आली आहे। आरोपी अटक करण्यात आले आहेत। इतरही काही आरोपींचा शोध सुरू आहे। तात्काळ आम्ही त्यांना अटक करू आणि योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करू। काय सांगा सर, आज आपण या ठिकाणी तपास आणलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामधील कॅनॉट जो परिसर आहे, या परिसरामध्ये शहरातील सर्व भागातील तरुणाई येत असते। तर तरुणाईनं या ठिकाणी येणं अपेक्षित आहे। इथं मोबाईलची दुकानं आहेत, खाण्यापिण्याची दुकानं आहेत, नाश्त्याची दुकानं आहेत, ते करणं अपेक्षित आहे। याच्या व्यतिरिक्त जर कुणी जर विनाकारण या ठिकाणी येऊन चहा पिण्याच्या कारणावरून किंवा इतर कुठल्याही कारणावरून जर भांडणं करत असतील, चाकू छुरी चालत असेल, तर त्या ठिकाणी कायदा सक्षम आहे आपले उत्तर देण्यासाठी आणि त्याप्रमाणे आम्ही योग्य ती कारवाई करू। योग्य कलमांवर गुन्हा दाखल झालेले आहेत, 307 चे गुन्हे आहेत एक, आणि त्या अंतर्गत आरोपितांना अटक करण्यात आली आहे। बाकी काही आरोपी आहेत, सर्व शाळकरी कॉलेजचे मुलं आहेत, शाळकरी नाही आहेत, कॉलेजचे मुलं आहेत किंवा इतर काही टुकार आहेत, रेकॉर्डवरचे काही क्रिमिनल्स आहेत अशा प्रकारचे। तर या सर्वांना धडा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस सक्षम आहे। कुठल्याही प्रकारे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये। काही छोटे मोठे वादविवाद प्रत्येक ठिकाणी होत असतात, घराघरात देखील वाद होत असतात, पण याचा अर्थ हा नाही की कायदा कोणी हातात घ्यावा। पोलीस स्टेशन आहे, तक्रारी द्याव्यात, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल। स्वतः जर न्यायनिवाडा करण्याचा जो कोणी प्रयत्न केला तर योग्य कडक कारवाई करण्यात येईल। आपण जे पाहताय हे जो 2 दिवसांपूर्वी जो गुन्हा घडलेला आहे, त्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचे जे घटनास्थळ आहे, त्या घटनास्थळाची पडताळणी आहे। आरोपी कोणत्या दिशेवरून कोणत्या दिशेला गेले, त्या अनुषंगाने जे आरोपींची मुवमेंट झालेली आहे ते सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर करण्याच्या अनुषंगाने, त्याचे पुरावे गोळा करण्याच्या अनुषंगाने आहे। त्याचप्रमाणे याच्यात जे हत्यार वापरले गेले आहेत त्यातलं एक हत्यार जप्त आहे, दुसरं हत्यार जे आहे ते जप्त करण्याच्या अनुषंगाने आम्ही झडती मोहीम अशा प्रकारे राबवलेली आहे। आरोपी आमच्या सोबत आहेत। आरोपींनी जे ठिकाणं दाखवले त्या अनुषंगाने पुढील कामगिरी चालू आहे। तरुणांना माझं हेच आव्हान राहील की तरुणांनी योग्य वयात योग्य शिक्षण घ्यावं, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावेत, चुकीच्या कामगिरीत गुंतू नये। चुकीच्या कारवाईत गुंताल, मित्रांसाठी म्हणून तुम्ही इथे याल, भांडणं कराल, एकमेकांशी भांडणातून जर चाकूछुरीचा वापर होत असेल तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मध्यमवर्गीय चांगले सुसंस्कृत घरातली मुलं आहेत, काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत, तर स्वतःच्या जीवाला धोका होईल अशा प्रकारचं कृत्य करणं बिलकुल अपेक्षित नाही। विचार करायला पाहिजे की घरी आपल्या आई वडील वाट बघतायत, कुटुंबीय वाट पाहतायत, तर ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे। याच्या अनुषंगाने भांडणं झाले तर या पोलीस स्टेशनला या, तक्रारी द्या, आपल्या तक्रारीवर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल। परंतु अशा प्रकारे भांडणं करून स्वतःचा जीव पणाला लावणं योग्य नाही आणि इतराचा जीव सुद्धा धोक्यात घालणं योग्य नाही। असं असेल तर पोलीस दल योग्य कारवाई करण्यास सक्षम आहे। एवढंच.